साई समाधी शताब्दी वर्षात विकास कामांबाबत भ्रमाचा भोपळा फुटू नये यासाठी संस्थान व्यवस्थापनाने पुन्हा एकदा कंबर कसले। निदान कालच्या बैठकीत तरी तसं चित्र दिसून आलं। अन्य विषय बाजूला सारून शताब्दीतील वर्षभराच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली। संस्थान अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी कालच्या बैठकीत निर्णयांची माहिती दिली। अनेक निर्णयांच्या वेळोवेळी झालेल्या घोषणांनाही यावेळी उजाळा मिळाला। शताब्दीत प्रचारासाठी प्रसार भारतीशी करार करणे, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिर्डीत 100 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल उभारणे, 1 ऑक्टोबरपासून साई चरित्रावर आधारित 25 मिनिटांचा व्हर्च्युअल रियालिटी शो सुरू करणे आदी निर्णयांची माहिती डॉक्टर हावरे यांनी याप्रसंगी दिली। या बैठकीमध्ये काही इतरही विषय चर्चेला आलेले आहेत की साईबाबांचं समाधी शताब्दी वर्ष 1 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होते आहे आणि म्हणून या वर्षभरात कार्यक्रमांची रचना ती ठरते आहे आणि या कार्यक्रमांची प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी प्रसार भारतीसोबत एक टायअप करण्याचा निर्णय साईबाबा विश्वस्त मंडळाने घेतलेला आहे। यासोबतच टाटा ट्रस्टसोबत एक MOU करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ज्यांच्या सहकार्याने शिर्डीमध्ये एक ऑन्कोलॉजी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण करता यावं। साधारणतः 100 बेडचं हे कॅन्सर हॉस्पिटल असेल, 125 कोटीचं तो प्रकल्प असेल। साईबाबांचं चरित्र भक्तांसमोर आणण्यासाठी जसं चलचित्र माध्यमातून, ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आपण साईबाबांचं चरित्र भक्तांसमोर आणतो, तशाच पद्धतीने व्हर्च्युअल रियालिटी शो, होलोग्राफिक माध्यमाचा वापर करून, नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून साई सच्चरित्रातले सगळे प्रसंग जे आहेत ते 25 मिनिटाच्या शोमध्ये भक्तांच्या समोर आणले जातील आणि हा शो 1 ऑक्टोबर 2017 पासून प्रारंभ होईल असाही निर्णय आम्ही घेतलेला आहे। ग्रीन आणि क्लीन राहिली पाहिजे यासाठी येणाऱ्या 1 जुलै ते 7 जुलैच्या कालावधीमध्ये जो महाराष्ट्र शासनाने वन महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे, तर या कालावधीमध्ये 1 लाख वृक्ष लावण्याचा कार्यक्रम शिर्डी परिसरामध्ये घेतला जाईल। दोन्ही पूर्ण नगरामध्ये मंदिराचा मिळून आणि नगराचा मिळून जो कचरा तयार होतो, या कचऱ्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी 20 टन पर डे कॅपॅसिटीचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट शिर्डीमध्ये उभारण्याचा निर्णय संस्थांनी घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे ST स्टँडची उभारणी साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि तिथे जो दुसरा तिसरा माळा उपलब्ध आहे त्या ठिकाणी भव्य कला दालन, लायब्ररी, वाचनालय अशी साईबाबांच्या प्रसंगांवर, चरित्रावर आधारित अनेक जण लिखाण करतात, अनेक जण काही पेंटिंग्स करतात, कलाकृती निर्माण करतात, काही साहित्य जुनं उपलब्ध त्या ठिकाणी होऊ शकते, डॉक्युमेंटेशन, हा सगळा प्रकार त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात येतात आणि म्हणून भक्तांना वेगवेगळ्या सुखसोयी निर्माण करण्याच्या दृष्टीने शिर्डी वायफाय नगरी करण्याचा प्रयत्न मंदिराच्या वतीने होतो आहे। फ्री वायफाय कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालेला आहे आणि येत्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये जून एंडपासून शिर्डी वायफाय होणं सुरू होईल। 2-3 महिन्यात शिर्डी वायफाय झालेली आपल्याला दिसेल। शेगावला जशी सेवेकरी योजना चालते आणि त्या माध्यमातून जे सेवाभावी वातावरण शेगावमध्ये निर्माण होतं, तसाच प्रयत्न या ठिकाणी करण्याचा मानस व्यवस्थापन समितीचा आहे आणि म्हणून 14 जून रोजी शिर्डीमध्ये असं साई सेवकांचं संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। 15 ऑक्टोबर 2017 या दिवशी साई इंटरनॅशनल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 50,000पेक्षा जास्त धावक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार होईल असा एक अंदाज आहे।
42 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा असेल आणि देश विदेशातून धावक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये येतील.